सासवड नगर परिषद, जेजुरी नगर परिषद, एअरपोर्ट आणि संपूर्ण पुरंदर ही उद्याची नवीन पुणे महानगरपालिका असेल. एअरपोर्टचं काम पुढच्या 2-3 महिन्यात सुरू होईल. एअरपोर्टचं काम सुरू झाल्यावर सगळ्या 5 स्टार हॉटेलपासून आपोआप सगळी बांधकामं सुरू होतील. उंचीवर असणारा विद्यमान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणातला पहिल्यांदा खंडोबाच्या दर्शनासाठी आला ते एकनाथराव शिंदे. हे जेजुरीचं मल्हारी मार्तंडाचं खंडोबाचं स्थान याला बाकी कोणी लक्ष दिलं नव्हतं. त्याला विजय शिवतारेंना मंत्री व्हावं लागलं. 4 वर्ष मी नव्हतो त्यावेळेस केलेल्या रस्त्यामध्ये खड्डा सुद्धा भरता डांबर टाकता आलं नव्हतं, हे देखील त्यांनी पाहिलं. विमानतळाला शेतकऱ्यांनी मंजुरी दिली नाही, फक्त मोजणीला मंजुरी दिली अशी एक चर्चा आहे. काही पोलीस बंदोबस्ताशिवाय स्वतः शेतकऱ्यांनी उभे राहून ती मोजणी केली. म्हणजे पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणुकींचं बिगुल वाजलंय. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी पुरंदरचे आमदार विजय बाप्पू शिवतारे आपल्यासोबत आहेत. बाप्पू, स्वागत आहे तुमचं IBM महाराष्ट्र न्यूजमध्ये. निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता मतदारांपर्यंत पोहोचताय, कोणते विकास कामं असतील पुरंदरची ती घेऊन लोकांसमोर मांडताय? आपण पाहिलं असेल की आता दिवे गराडे गटामध्ये किंवा संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये आम्ही लढतोय ते विकासावर लढतोय. 2009च्या अगोदरचा पुरंदर आणि 2009 ते 2026 पर्यंतचा पुरंदर आणि पुढच्या 4 वर्षात काय होणार आहे याचं विजन लोकांना प्रचंड विश्वास आलेला आहे. मध्ये गेली 5 वर्ष गेली, 19 ते जवळजवळ 24. दुर्दैवाने मी आजारी होतो आणि पडलो होतो, पण त्या 5 वर्षामध्ये पुरंदरच्या जनतेने विकासाला लागलेली खीळ पाहिली. मी आमदार झाल्याबरोबर गुंजवणीचा विषय पाण्याच्या संदर्भातला उचलला, आंदोलनं झाली, विषय जागृत झाला आणि 16 वर्ष बंद असलेलं पडलेलं धरण त्याच्यातलं 2 TMC पाणी आपल्याला आहे हे पुरंदरच्या गोरगरीब शेतकऱ्यांना त्याची जाणीव झाली. त्याचबरोबरीने मी ही जाणीव करत असताना पुरंदर उपसा योजना जी पुणे शहरातून येणारं सिवरेजचं पाणी ते पाणी उचलून आपण वर 4 TMC पाणी घेऊन शेकडो हेक्टरला पाणी आपण देतोय. ती योजना मी 2012ला अशीच अडगळीत पडलेली होती, पण 2012ला सरकारच्या डोक्यावर बसून पैसे घेऊन निधी घेऊन ती योजना पूर्ण केली आणि पुरंदरचा पूर्व भाग हा आमूलाग्र बदल आज तुम्हाला दिसेल की पिसोऱ्यासारखं गाव यात्रेच्या वेळेस पियाला पाणी नसायचे, टँकर लागायचे. त्या ठिकाणी आज पिसोऱ्यामध्ये 3,500 एकर ऊस आहे, फळबाग आहेत, सगळी पिकं आहेत. पुढे तुम्ही टेकोडीमध्ये जा, तीच अवस्था आहे. सगळी शिवारं पूर्ण ग्रीन झालेली आहेत आणि त्याच्यामधून भाजीपाला असेल, फळबागा असतील, नगद क्रॉपसुद्धा कांदा असेल, भुईमूग असेल, अशी अनेक पिकं मिळायला लागली आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांच्या शेतात आज 1-1, 2-2 कोटीचे बंगले दिसायला लागले. शेतीच्या उत्पन्नावर माळशिरसला तीच अवस्था आहे, मावडी पिंपरीला तीच अवस्था आहे आणि म्हणून समाधान याचं आहे की निव्वळ मिरवणे नव्हे, आमदार म्हणून परवा अजितदादा गेले, त्यांच्या शेवटच्या 4 दिवसातलं एक भाषण होतं आणि ते बोलले होते की आपण समाजकारणात राजकारणात असू त्यावेळेस प्रत्येकाचा हा निश्चय असायला हवा की माझ्या हातून काहीतरी चांगलं मोठं घडावं, विकासाचं काम, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये, सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस यावेत. अगदी त्याच उक्तीनुसार 2009 पासूनचं जे काम आहे आज संपूर्ण सगळीकडे दिसतंय ना. गुंजवणी पूर्ण झालं, गुंजवणीच्या पाईपलाईनची ऑर्डर झाली, त्यात गडबड केली होती, ती आता सुधारून देखील 23 किलोमीटरची लाईन 73 पैकी पूर्ण झालेली आहे. वर्षाच्या आत ते देखील पाणी येणार आहे. पुरंदर उपसा जे गेले 5 वर्ष दुसरा पंप देखील बंद होता आणि लोकांची दुसरी पिकं ऊस वगैरे सगळे जळून जायचे, आज एकदम पाणीच पाणी आहे भरपूर. मी आल्यानंतर देवाने कौल दिला पायगून, पाऊस देखील चांगला झाला. तुम्ही सगळे रस्ते बघा, सासवड ते दिवे रस्ता असाच पेंडिंग होता पालखी मार्गातला, त्याला जोर देऊन आज ते जवळजवळ 50, 55, 60% काम पूर्ण केलं. घाटापासून ते जेजुरीपर्यंतचं जे काम आहे अर्धवट सगळं होतं ते पूर्ण 100% पूर्ण केलं गेलं. 467 सिमेंट बंधारे, जेवढे ओढे नाले आहेत अख्ख्या पुरंदरमध्ये त्याच्यावर साखळी सिमेंट बंधारे बांधले, त्याचे प्रचंड फायदे लोकांना होत आहेत. सासवडच्या आजूबाजूला मी जवळजवळ 37 बंधारे बांधले, जेणेकरून या सासवडच्या अगदी जिरायत भागात सुद्धा माळवं म्हणजेच भाजीपाला निघू लागला
आणि आठवड्याला 25-25, 30-30 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळायला लागले. तुम्ही सगळे रस्ते बघा, 178 किलोमीटर रस्ते मी मुख्यमंत्री सडक योजनेतून जिल्हा परिषदेचे व्हिलेज रस्ते आणि ODR बनवले, जेणेकरून अख्खा पुरंदर आज चकाचक आहे. मध्ये सायकल स्पर्धा झाल्या, ते सगळं मावळ बिवळलं होतं, परंतु मी बरोबर युक्ती करून हा सगळा 119 कोटीचा संपूर्ण फंड हा पुरंदरमधून ती सायकलची संपूर्ण स्पर्धा झाली आणि त्या निमित्ताने हे सगळे रोड चकाचक केले गेले. तुम्ही प्रशासकीय इमारतीत जा, पहिले आमचे तहसीलदार कुठे बसायचे? पडक्या इमारतीत आमच्या मस्तानीच्या वाड्यामध्ये. ते आता कुठे गेले आहेत बघा. मी टीका केली होती त्यावेळी, पण आज 27 कोटीची एवढी मोठी प्रशासकीय इमारत, थिएटर सकट असणारी, ही जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा एवढं मोठं नाही काही ठिकाणी, एवढी मोठी ही इमारत आपण केली. बापू जेजुरीला तुम्ही जाऊन जा, जेजुरीचं रुग्णालय मी नवीन बांधलं, जाऊन बघा किती त्याचे फायदे होते. धान्य गोडाऊन इथे त्या सडक्या ह्याच्यामध्ये होती, ती नेऊन दिवे आयटीआयच्या पाठीमागे आपण बांधली गेली. 11 एकर जागा मिळून क्रीडा संकुलाची जागा मिळवली, 1.5 कोटीचं तर कंपाऊंड वॉल केलं, पण दुर्दैवाने मी नसल्यामुळे पुढचं काम झालं नाही. आता वेगाने ते पुढचं काम बाकीच्या सगळ्या फॅसिलिटी निर्माण करण्याचं होईल. आणि म्हणून सगळ्या पायाभूत सुविधा, मग ते खाली असेल, हवेलीमध्ये असेल, पुरंदरमध्ये असेल, हजारो कोटीची काम आहे. मी आता एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळजवळ 1100 कोटी रुपये आणले. 178 कोटी, 143 कोटी सासवडला पाणी पुरवठ्याला मी दिले, 78 कोटी मी जेजुरीच्या पाणी पुरवठ्याला दिले, 12.5 कोटी रस्त्यांसाठी इथे दिले, जेजुरीत 8 कोटी रुपये दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गेले 70 वर्ष स्वातंत्र्य मिळून झालं, 75 वर्ष, अनेक देवस्थानांना राज्य सरकारांच्या माध्यमातून अनेक वेळा 200-500 कोटी दिले गेले, परंतु संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणारं हे जेजुरीचं मल्हारी मार्तंडाचं खंडोबाचं स्थान, याला बाकी कोणी लक्ष दिलं नव्हतं. त्याला विजय शिवतारेंना मंत्री व्हावं लागलं आणि मंत्री झाल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून त्यावेळेस मी तो 349 कोटीचा आराखडा मंजूर करून घेतला. महाविकास आघाडीच्या काळात तो सोडून ठेवला होता. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्याबरोबर मी ताबडतोब उचल खाल्ली, तो आराखडा मंजूर करून घेतला आणि 109 कोटी ताबडतोब वितरित केले. आणि खुर्चीवर असणारा विद्यमान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणातला पहिल्यांदा खंडोबाच्या दर्शनासाठी आला, ते एकनाथराव शिंदे. आणि म्हणून सगळ्या देवस्थानांना ब वर्ग, वीर देवस्थानला ब वर्ग दिलं, गुळुंच्याला ब वर्ग दिलं, जेवढी देवस्थानं आहेत पुरंदरमध्ये त्या सगळ्यांना क वर्ग दिलेले आहे. त्यावेळी दरवर्षी त्यांना कोणाला 50 लाख, कोणाला 3.5 कोटी, कोणाला 2 कोटी हे पैसे मिळत आहेत देवस्थानाची देखभाल ठेवण्यासाठी सुद्धा. आणि म्हणून बारकाईने अभ्यास करत या सर्व गोष्टी, आता आपण बेलसर आणि निळूंजला जागा ही केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली की जसं पुणे आता एवढं मोठं वाढलं आहे, पण पुणे 3 लाख जेव्हा लोकसंख्या होती त्यावेळेस ब्रिटिशांनी बांधलेलं ससून हॉस्पिटल आजही 13-14 जिल्ह्यांना सर्व्हिस देत आहे. तशाच पद्धतीने मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं की जसं आपण त्यावेळेस ब्रिटिशांनी केलं, आपण आपल्या पुढच्या पिढीला काय करणार. आणि म्हणून बेलसर आणि निळूंज या ठिकाणी असणाऱ्या 100-125 एकरवर अद्ययावत असं सुपर स्पेशालिटी सरकारी हॉस्पिटल, की पुण्यामध्ये जाताना 2-2 तास लोकांना लागत आहेत. नगरहून एखादा पेशंट आला तो इथे ताबडतोब येऊ शकतो, पुण्यात त्याला चंदनगरपासून जायला 2 तास लागत आहेत. आणि म्हणून मोकळी हवा आहे, जागा भरपूर आहे. आणि उद्याचं माझं हे स्वप्न आहे की जसं मुंबई नवी मुंबई, दिल्ली नवी दिल्ली, तसं पुरंदर आणि हा सगळा परिसर मी आता PMRDAमध्ये घेतला आहे. एअरपोर्टचं काम पुढच्या 2-3 महिन्यात सुरू होईल. एअरपोर्टचं काम सुरू झाल्यावर सगळ्या 5 स्टार हॉटेलपासून आपोआप सगळी बांधकामं सुरू होतील. पुढच्या 5 वर्षामध्ये फुरसुंगी देवाची ओळी नगर परिषद, सासवड नगर परिषद, जेजुरी नगर परिषद, एअरपोर्ट आणि संपूर्ण पुरंदर ही उद्याची नवीन पुणे महानगरपालिका असेल, ज्याच्या माध्यमातून आमच्या हजारो तरुणांना वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी, नोकऱ्या करण्यासाठी प्रचंड मोठ्या संध्या मिळतील. आणि जमिनीचे भाव निश्चितपणे कमर्शियल सगळं होणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पुढच्या 10 पिढ्यांना त्याचा महत्त्वाचा फायदा होणार आहे. म्हणून मला आनंद आहे की क्रिएशन केल्याशिवाय आत्तापर्यंत जर राजकारण आमचं पुरंदर तालुक्यातलं कशावर होतं, टँकर पाणी, त्याच्यानंतर तुमचा त्या काय जनावरांच्या चारा छावण्या, काय अवस्था होती.
आणि म्हणून हा आमूलाग्र बदल संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेने पाहिला आहे. 4 वर्ष मी नव्हतो त्यावेळेस केलेल्या रस्त्यामध्ये खड्डासुद्धा भरता, डांबर टाकता आलं नव्हतं, हे देखील त्यांनी पाहिलं आहे. आणि म्हणून सरकार एकनाथ शिंदेंचं आल्याबरोबर मी पुन्हा उचल खाल्ली आणि पुरंदरच्या जनतेला न्याय देण्यासाठी आमचा हेतू एकच आहे की विमानतळ झाल्यानंतर जी प्रचंड प्रगती होणार आहे, गुंजवणीचं पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांची जी प्रगती होणार आहे, पुरंदर उपसामुळे आज तिकडचा पूर्व भाग सुपीक झालेला आहे. या सर्व भागातून पुढची 200 वर्ष 10 पिढ्या जे जे काही त्याचं उत्पन्न होईल, म्हणजे गुंजवणीच्या पाण्यातून जी सीताफळं बनतील, डाळिंब बनतील, ऊस होईल, जी पिकं असतील त्या प्रत्येक पिकातून विजय शिवतारे पुढची 200 वर्ष जिवंत राहील. या आपल्या मातृभूमीचा पांग फेडणे याला खरं पुरुषत्व म्हणतात. आणि म्हणून ते करण्यासाठी दिवस रात्र अहोरात्र 3-3 वेळा डायलिसिस आहे. त्याच गुंजवणीच्या उपोषणाच्या दरम्यान मला झालं. 3-3 वेळा डायलिसिस आहे. हार्टचे प्रॉब्लेम आहे. तरी असताना मी 16 तास काम करू शकतो. गोरगरिबांचे जे आशीर्वाद आहेत आणि मला दिलेले देवाने हे कर्तव्य आहे की हे सगळे प्रकल्प पूर्ण करत मी त्या काळात मी बोलायचो की मुंबईतल्या आमच्या नोकऱ्या गेल्या. प्रत्येक गावागावातला घराघरातला माणूस मिलमध्ये असायचा, गोदीत असा. त्या आमच्या नोकऱ्या गेल्या, मनी ऑर्डर बंद झाल्या. आणि म्हणून मी 2008-9च्या दरम्यान मी अशी घोषणा केली होती की आता मुंबईला जाणं आपल्याला शक्य नाही, तर आता पुरंदरलाच आपण मुंबई बनवू. झालं ना, आज विमानतळ आलं, पाणी आलं, IT पार्क येत आहेत. या सगळ्या याच्यामधून पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा वाणिज्यिक पद्धतीने सगळ्या बाजूने सुबत्ता असणारा मतदारसंघ कुठचा असेल तर तो पुरंदर हवेली असेल, मला खात्री येते. बापू, विमानतळाबद्दल एक प्रश्न आहे. विमानतळाला शेतकऱ्यांनी मंजुरी दिली नाही, फक्त मोजणीला मंजुरी दिली आहे, अशी एक चर्चा आहे. असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले 5 वर्ष काम ठप्प होतं. हां. मी आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या प्रयत्नामुळे, कलेक्टर साहेबांच्या प्रयत्नामुळे अनेक बैठका शेतकऱ्यांशी झाल्या. जेव्हा मोजणीसाठी सुरुवातीला गेले होते तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी त्यांचे ड्रोन फोडले होते आणि खूप हिंसाचार टाईप सगळं वागणं झालं होतं. त्याच्या केसेस देखील आज जेजुरी पोलीस. हे सगळं असताना जेव्हा मी पुन्हा आमदार झाल्यानंतर लोकांना विश्वासात घेऊन गावोगावच्या हे किती महत्त्वाचा प्रकल्प आहे पुढच्या 10 पिढ्यांच्या कल्याणासाठी हे नीट समजावून सांगितलं. आणि मग कलेक्टर साहेब असतील, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, प्रांत असतील, तहसीलदार असतील, या सर्व लोकांनी सुद्धा सगळ्यांना विश्वासात घेतलं. आणि विशेष बाब म्हणजे मोजणीची परवानगी नाही, मोजणी झाली. ती मोजणी कुठच्याही मी सांगितलं पोलीस बंदोबस्त द्यायचाच नाही. कुठच्याही पोलीस बंदोबस्ताशिवाय स्वतः शेतकऱ्यांनी उभे राहून ही मोजणी केली. चर्चा चालू होत्या. आता रेट काय द्यायचा, परतावा किती द्यायचा, या संदर्भातल्या चर्चा चालू आहेत. तुमच्या कलेक्टर महोदयांशी सर्व गावागावातल्या शेतकऱ्यांशी चर्चा झाल्या, माझ्याशी चर्चा झाल्या. विशेषतः सह्याद्री अतिथीगृहावर गेल्या 15 दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी 2 तास दिले होते आणि सर्व गावागावातले प्रमुख 4-4, 5-5 विरोधक वगैरे सगळ्यांना घेऊन आपण त्यांनाही बाजूला ठेवून चालणार नाही. विरोधक आहे त्यांचाही गैरसमज दूर झाला पाहिजे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयाने बारकाईने सगळं समजावून सांगितलं. मी तुम्हाला सांगतो, खूप चांगल्या प्रकारचं पॅकेज आणि परतावा आहे ना, परतावा तो 10% 15% जो परतावा मिळेल त्याचा गुंठ्याचा रेट कमीत कमी 1 कोटी रुपये असेल. जमिनीचे जे पैसे मिळतात त्याच्या 5 पट 10 पट पैसे त्या एरोसिटीमध्ये ज्या जागा मिळणार आहेत शेतकऱ्यांना त्याच्यामधून मिळणार आहेत. जो भूमिहीन शेतकरी होतो त्याच्यासाठी वेगळं पूर्ण प्रपोजल बनवलं जात आहे. ज्या शेतकऱ्यांची घरं जात आहेत त्यांना गावठाणं आजूबाजूला एरोसिटीमध्ये जागा घेऊन ह्याच ॲक्विशन करून त्याच्यामध्ये त्यांची घरं बांधणे, प्रॉपर जसं जलसंपदा खात्यात प्लॉट दिले जातात, बांधकामाला पैसे दिले जातात, तशा पद्धतीने शेतकरी पूर्णपणे खुश राहील अशा पद्धतीने त्यांना विश्वासात घेऊन. आता तुम्हाला मी सांगतो, काही अपोजिटचे लोक 2-4 अजून आहेत ते उगाच आपलं गैरसमज पसरवत असतात. मी तुम्हाला आता माझ्या मोबाईलमध्ये मेसेज दाखवतो, बापू पैसे द्यायला कधीपासून सुरुवात होते आहे, असे मेसेज आहेत शेतकऱ्यांचे. त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासित केलं आहे चांगला रेट देऊ, विदिन टाईम देऊ. आणि त्यांनीच डिक्लेअर केलं आहे की मार्च-एप्रिलपर्यंत विमानतळाचं फिजिकल काम सुरू होईल. म्हणजे त्याच्या अगोदर म्हणजे आता हे या महिन्याभरामध्ये पैसे द्यायला सुरुवात होईल. लोकांना विश्वासात घेऊन ते काम केलं जाईल आणि सगळं ऑनलाईन आहे. कोणाला कुठे दलाल नाही, काही नाही.
माझे पेपर मिळाले, माझं सगळं हे झालं की माझ्या खात्यात आपोआप RTGSने सरकारकडून पैसे जमा होणार आहेत. आणि त्यामुळे कुणी काही बोललं, आज अख्ख्या देशातून सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट कुठे म्हणून पुरंदर तालुका झाला आहे. आणि अख्ख्या देशातून लोक इन्व्हेस्टर इथे येत आहेत. त्यामुळे पुढचा पुरंदर हा प्रचंड अद्ययावत, विकसित आणि आमची तरुण मुलं 1.25 लाख नोकऱ्या तर फक्त विमानतळात लागणार आहेत. स्थानिकांना प्राधान्य मिळणार त्यामध्ये. कंपल्सरी, नॉट प्राधान्य, कंपल्सरी ज्याची शेती गेली त्याच्या घरातले 1-1, 2-2 नोकऱ्या दिल्या जाणार. त्यांना जर विशेष शिक्षण नसेल तर हे जे दिव्याचं ITI आहे त्याच्या तिथे प्रकल्प बाधित ही जी मुलं आहेत ह्यांना विशेष ट्रेनिंग, म्हणजे लोडर असतात विमानतळामध्ये, ड्रायव्हर असतात विमानतळामध्ये, त्यांना विशेष ट्रेनिंग देऊन त्यांना ते काम दिलं जाईल. मुख्यमंत्र्यांनी, मी नाही सांगत, मुख्यमंत्र्यांनी तिथे सांगितलेलं आहे की ट्रेनिंग सेंटर केली जातील आणि त्याच्यामधून सर्वांना नोकऱ्याही दिल्या जातील. त्याच्याबरोबरीने व्यवसायाच्या प्रचंड संधी, 14 जिल्ह्यातलं ॲग्रिकल्चर सगळं इथून एक्सपोर्ट होणार आहे. डाळिंबांपासून ते फळबागांपासून ते सगळं काय ते शेतीचं आहे. इम्पोर्टचं आयटम सगळं इकडून येणार. डोमेस्टिकसुद्धा, इंटरनॅशनल डोमेस्टिक इथे होणार आहे. त्यामुळे पुण्याचं विमानतळ आहे ते मिलिटरीचं आहे. ज्या दिवशी हे विमानतळ सुरू होईल त्यावेळेस एकही सिव्हिलचं विमान तिथे उतरणार नाही. हीच कंडिशन आहे हे विमानतळ पास करता. त्यामुळे निश्चितपणे आता सोलापूरला उतरणारा माणूस मुंबईला कशाला उतरेल? तो इथे उतरला, खाली गेला की 1.5 तासात सोलापूरला गेला. तुम्ही कोकणात जाणारा माणूस मुंबईला कशाला 24 तास, ते रस्ता एक तर खराब. त्यामुळे तो इथे उतरला, पुरंदरहून पलीकडे गेला, कोल्हापूरहून खाली उतरला, संपला. किंवा इथून तो पुरंदरमधून भोरमधून महाडला उतरला, 2 तासात, 2.5 तासात तिथे कोकणात गेला. त्यामुळे प्रचंड प्रगती या विमानतळामुळे होणार आहे. एखादा प्रकल्प केला आणि जमिनीचं गेल्या ना तर त्याचे फायदे कदाचित जलसंपदा खाता असा आहे, धरण इथे झालं, फायदे कुठे 300 किलोमीटरला. हा प्रकल्प असा आहे की जिथे प्रकल्प झाला आहे त्याचे 100% फायदे हे इथल्या पुढच्या पिढ्यांना होणार आहेत. आणि म्हणून निश्चितपणे एक मोठा गेम चेंजर अशा प्रकारचा प्रकल्प. काही थोडीफार धुसफूस वगैरे काही लोकांची चालू असते, पण मुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग करून त्याच्या बाबतीतली संपूर्ण कल्पना शेतकऱ्यांना दिल्या. निगेटिव्ह काही बोलणारे असतील, पण देव त्यांना समृद्धी देव. पण पुढच्या काही 8-10 दिवसामध्येच याच्यातले मोठे निर्णय जाहीर होते. नक्कीच हे होते आमदार विजय शिवतारे. पुरंदरमधून आपण अशाच बातम्या पाहणार आहोत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद बापू.